आयफोन एका प्रत्येक मिडल क्लास मुलाचं स्वप्न आणि त्यामधला एक म्हणजे मी आणि माझं तेच स्वप्न आज पूर्ण होणार होतं. दुसऱ्यानं होणार होतं पण होणार होतं. बोलतो सर्वांना जय श्रीराम. आज आलो होतो आपण इन्स्पायर मध्ये मोबाईल घेण्यासाठी. आलो इथे आल्यानंतर अंदर गेलो शॉपच्या अंदर गेल्यानंतर मग अभिऊ मोबाईल वगैरे चेक करू राहील ते कोणता चांगला आहे. तो मी म्हटलं पहा लवकर कोणता चांगला आहे. तो मग आयफोन 15 प्लस आपल्या बजेटमध्ये बसत जाय. तो घेतला, बिल वगैरे बनवलं ताईनं. त्यानंतर मोबाईल आम्हाला दिला. त्यानंतर मग आपल्या कामा पोट्टी व्हिडिओ तर काढाच लागते आपल्याला. मग एक मस्तपैकी अनबॉक्सिंगचा व्हिडिओ वगैरे काढून घेतला आपण. एका व्हिडिओत मला भरत नाही 3-4 व्हिडिओ काढले बाबा. त्यानंतर इन्स्पायरवर चालू होती ऑफर. आयफोन वगैरे एक्सचेंज केला तर तुम्हाला म्हणे 8,000 रुपयाचा स्पीकर फ्री भेटेल. स्पीकर नव्हता म्हणा, बार होता तो. मग काय फ्री असलं तर काही चालते आपल्याला पोट्टे हो. मग काय घेऊन घेतला तो बार, अनबॉक्सिंग केला तोही. मग त्यानंतर मग गेलो आपण घरी गेल्यानंतर मग भूक लागली होती. पहिले जेवढं ताकदनं खिचडी करली होती, भेळलो ताकदनं जेवलो वगैरे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी गेलो मग राज मोबाईलमध्ये. तिथं आपल्या ओळखीचे दादा होते, त्यांना मस्तपैकी बजेटमध्ये आपल्याला कवर वगैरे दाखवलं. त्यानंतर या स्ट्रीप तर फ्रीज घेऊन जा म्हणे. त्यानंतर मग मी गेलो राजकमलमध्ये. तिथं गेल्यानंतर मग हेडफोन वगैरे चॉईस केले, ते घेतले. त्यानंतर अभिने भूक लागली. मी म्हटलं चल बा भेळ खायला जाऊ. इथं आलो बा भेळ खायले दादाजवळ. भेळ वगैरे मस्तपैकी बनवली आहे ना, खाल्ली आम्ही. त्यानंतर मग मला शूज घ्यायला लागते. मग गेलो आम्ही स्निकर हबमध्ये. गेल्यानंतर इथे शूज वगैरे पसंत केला. हा शूज आवडला बाबा मला. पावर कसा सांगा कमेंटमध्ये. आलो बा शूज घेऊन घरी आल्यानंतर मग डायरेक्ट झोपून राहिलो. तर भेटू उद्या आपण. जय श्रीराम.